माझ्यासोबत आहेत मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब। येणाऱ्या मुखेड विधानसभेच्या संदर्भात आणि विकास कामाच्या संदर्भात आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। नमस्कार सरजी। नमस्कार। माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की आपण गेल्या 10 वर्षापासून आमदार म्हणून मुखेड तालुक्यात कार्यरत आहात। यावेळेसही तुम्हाला भाजपतर्फे उमेदवारी निश्चित होणार आहे। हो, नक्कीच। मागच्या 10 वर्षापासून सातत्यानं या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे, तिथले जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे या भूमिकेतून मी प्रयत्नशील आहे। आणि माझ्या कार्यकाळामधल्या सगळ्याच निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीनं माझ्या विधानसभेमध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं आहे। या ठिकाणची पक्षाची रचना ही आम्ही व्यवस्थितपणे लावलेली आहे आणि स्थानिक सगळ्या निवडणुका ह्या भाजपानं जिंकलेल्या आहेत। नगरपालिकेमध्ये भाजपाचं बहुमत होतं, पंचायत समितीवर भाजपाची सत्ता होती आणि नुकत्याच झालेल्या मार्केट कमिटीमध्ये सुद्धा 18 पैकी 17 जागा भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत। त्यामुळं आता या संबंधी कुठलाही शंका याच्यामध्ये कुठलीच नाही। याच्यामध्ये पक्ष 100% या माझ्याबद्दल सकारात्मक आहे। आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जिथं भाजपाचे आमदार होते त्या ठिकाणी आम्हाला मताधिक्य घेता आलं नाही, तरी सुद्धा माझ्या विधानसभेत सर्वाधिक मताधिक्य या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला माझ्या विधानसभेतून मिळालेलं आहे आणि ते माझ्यामुळे मिळालेलं आहे। रोजगारांच्या प्रश्नासंदर्भात येणाऱ्या विधानसभेत तुम्ही काय असे नवीन काय असे प्रश्न घेतलेले आहेत का, किंवा विकास असेल, बेरोजगार असतील, याबद्दल? मुखेड हा नेहमीच दुष्काळग्रस्त आणि अवर्षण प्रवण क्षेत्र राहिलेलं आहे आणि पाऊस कमी पडल्यामुळं आणि इथलं खरीपचं जे क्षेत्र आहे ते जवळपास 87-88% जमिनी खरीपच्या आहेत। रबीच्या जमिनी फार कमी आहेत। त्यामुळं खरीपचं पीक निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाताला काम राहत नाही, तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम राहत नाही। त्यामुळं मराठवाड्यामधून ज्या तालुक्यातून सगळ्यात जास्त स्थलांतर होते या तालुक्यापैकी एक तालुका म्हणून हा मुख्य तालुका ओळखला जातो। 1 लाखपेक्षा अधिक तरुण रोजगाराच्या शोधामध्ये शहराकडे धावतात आणि त्यामुळं रोजगाराच्या नवीन संधी या ठिकाणी जर उपलब्ध झाल्या तर तरुणांचं, शेतकऱ्यांचं, ऊसतोड कामगारांचं, वीटभट्टी कामगारांचं, इमारत कामगारांचं स्थलांतर हे आपल्याला थांबवता येऊ शकते। आणि या अनुषंगानं माझे प्रयत्न सुरू आहेत। काही दिवसापूर्वी पक्षाच्या बैठकीमध्ये मी आमच्या नेतृत्वाला याची मागणी केली आणि आता MIDCचं जे काम आहे हे पाईपलाईनमध्ये आहे। म्हणजे संबंधित मंत्र्याला उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आदेशित केलं होतं, त्यांनी खालच्या कार्यालयाला आदेश दिलेले आहेत आणि MIDCची जी वरिष्ठ टीम आहे त्यांनी परवाच तहसीलदार मुखेड यांच्यासोबत जागेची पाहणी पण केलेली आहे। मुखेडपासून बाराळी रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाच्या आजूबाजूला जी शासकीय जमीन आहे त्या ठिकाणची जेवढी जमीन प्राप्त होईल तेवढी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करून का होईना पण त्या ठिकाणी MIDC झाली पाहिजे। भविष्य काळामध्ये MIDCच्या माध्यमातून उद्योगधंदे उभे राहिले पाहिजेत आणि इथला कामगार हा इथंच राहिला पाहिजे, त्याच्या हाताला इथंच काम भेटलं पाहिजे या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत। परवाचे लेंडी धरणाबद्दल बैठक झालेली आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांना वाढीव मावेजा वगैरे काही भेटणार आहे? लेंडीमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की मागच्या काळामध्ये जवळपास 20 वर्षापूर्वी या जमिनीचं भूसंपादन झालेलं आहे। 30 वर्षापूर्वी जमिनीचे दर शासनानं निश्चित केले पण शेतकऱ्यांना पैसे दिले नाहीत। त्यानंतर 12 वर्षानंतर म्हणजे 1984ला दर निश्चित केले आणि 2006ला त्याचे पैसे दिलेले आहेत। जमिनीचे जे दर वाढले याचा विचार त्याच्यामध्ये कुठेही केला नाही। अत्यल्प दरामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी शासनानं संपादित केल्या। 30,000 40,000 रुपये किमतीमध्ये या जमिनीचं संपादन झालेलं आहे। धरण व्हायला उशीर लागला, त्यामुळं या जमिनीच्या मोबदल्यामध्ये शासनानं एखादं पॅकेज जाहीर करावं अशी शेतकऱ्यांची मागणी होती। आता शेतकऱ्यांचं नाव सातबाऱ्यावरून काढून टाकण्यात आलेलं आहे, सातबारे कोरे झालेले आहेत। आज कुठल्याही परिस्थितीमध्ये
ते कोर्टात जाऊ शकत नाहीत. शासकीय कुठल्याही योजनेमध्ये, विहित योजनेमध्ये त्यांना मदत करता येत नाही. त्यामुळं या शेतकऱ्यांना शासनाने सानुग्रह अनुदान द्यावं अशी माझी मागणी होती. या अनुषंगानं काही दिवसापूर्वी मुंबईला बैठक पार पडली. बाधित क्षेत्रामधले शेतकरी, त्या भागातले काही कार्यकर्ते आणि मी या बैठकीला उपस्थित होतो. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी धरणग्रस्तांना सानुग्रह अनुदान देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये त्यांनी या संबंधीचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे पाठवावा असं संबंधित विभागात त्यांनी आदेशित केलेलं आहे. मी या बैठकीमध्ये प्रति हेक्टरी 10 लक्ष रुपयाचं सानुग्रह अनुदान शासनानं द्यावं अशी माझी मागणी होती. आणि त्याच रकमेनुसार आता हा प्रस्ताव शासनाकडे काही दिवसामध्ये जाणार आहे. शासन त्यांच्या स्तरावरती संबंधित बाबींचा पूर्ण अभ्यास करून आणि विचार करून रक्कम निश्चित करेल आणि हे पॅकेज निवडणुकीच्या पूर्वी, आचारसंहितेच्या पूर्वी जाहीर होईल. मागील काही दिवसापूर्वी तालुक्यातील ग्रंथालयांना आमदार निधीतून तुम्ही आर्थिक निधी दिल्याची चर्चा आहे. तर तालुक्यातील जे काही ग्रंथालय आहेत तर पूर्ण ग्रंथालय आहेत का काही ग्रंथालयांना तुम्ही? ज्यांचे अर्ज माझ्याकडे प्राप्त होते अशा जवळपास 20 ते 22 ग्रंथालयांना त्यांच्या मूल्यांकनानुसार, म्हणजे काचं असेल, ब असेल आणि क असं मूल्यांकन त्यांचं शासनाने केलेलं आहे. आणि मूल्यांकनानुसारच पैसे त्यांना देण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे आम्ही त्यांना मदत केलेली आहे. काही लोकांना आम्ही 1 लाख, काही लोकांना 1.5 लाख आणि काही लोकांना ग्रंथ खरेदी करायला 50,000, 60,000 अशी वेगवेगळ्या रकमा जवळपास 22 ग्रंथालयांना आम्ही मदत केलेली आहे. धन्यवाद सरजी. शेवटचा प्रश्न, येणाऱ्या मुखेड विधानसभेला परत पुन्हा एकदा तुम्ही आमदार व्हावेत ही आमची आणि सर्व जनतेची इच्छा आहे, अपेक्षा आहे. ओके, आभारी आहे.